मित्रांनो नमस्कार. हो, तुम्ही जे वाचलं ते तुमच्यासाठी आश्चर्याचा धक्काच आहे. बरं, सध्या तुम्ही शिक्षण कसे घेत आहात? शाळा, कॉलेज यामध्ये प्रत्यक्षात जाऊन. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपण AI टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी या तंत्रज्ञानात 2025मध्ये प्रवेश केला आहे. कारण बदलत्या तंत्रज्ञानानुसार भविष्यातले शिक्षण हे डिजिटल टेक्नॉलॉजीचे असणार आहे. याचे लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे अमेरिका आणि चायना. अमेरिकाने ओपन AI सॉफ्टवेअर आणि चायनाने डीपसीक AI सॉफ्टवेअर बनवून तंत्रज्ञानाचा मार्ग जगासाठी ओपन केला आहे. आत्तापर्यंत आपण सर्व पारंपरिक शिक्षण म्हणजे ट्रॅडिशनल एज्युकेशन घेत आलो. बरं, ट्रॅडिशनल एज्युकेशन म्हणजे काय? तर शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये जिथे शिक्षक आणि विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात समोरासमोर असतात आणि ठराविक अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांवर शिक्षण दिले जाते. यात शिक्षक हा नॉलेज देणारा मुख्य घटक असतो आणि विद्यार्थ्यांचे असेसमेंट हे टेस्ट, फायनल एक्झाम आणि प्रोजेक्ट्स यांच्या आधारे होते. पण यात तंत्रज्ञानाचा वापर हा अगदी लिमिटेड असतो. ओके, तर हे होते ट्रॅडिशनल एज्युकेशन. पण तुम्ही कधी व्हर्च्युअल एज्युकेशन हे नाव कधी ऐकलं आहे का? बरं, हे एज्युकेशन आहे तरी काय? चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊ. व्हर्च्युअल एज्युकेशन म्हणजे इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने दिले जाणारे शिक्षण. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय किंवा कोचिंग क्लासेसला फिजिकली प्रेझेंट न राहता कॉम्प्युटर, मोबाईल, लाईव्ह क्लासेस, प्री रेकॉर्ड कोर्सेस, लर्निंग ॲप्स, ई-बुक्सच्या माध्यमातून एज्युकेशन दिले जाते. पण पूर्वीपासून एज्युकेशन सिस्टीम अशीच होती असे नाही. याचे काही टप्पे आहेत, ते तुम्हाला समजून सांगतो. बघा, प्रिंटिंग प्रेसचा 1440मध्ये जॉन्स गटेनबर्ग यांनी शोध लावला आणि जगाला पुस्तकांची ओळख झाली. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार वेगाने झाला. 18व्या आणि 19व्या शतकात इंग्रजांनी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन दरम्यान भारतात शिक्षणाचा बेस मजबूत करायला सुरुवात केली. 1835मध्ये लॉर्ड मॅकॉले यांनी इंग्लिश एज्युकेशन सिस्टीम भारतात आणली. 1857मध्ये भारतातील पहिली विद्यापीठे मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे स्थापन झाली. 1947 नंतर म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारी आणि खाजगी शाळा, विद्यापीठे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. 20व्या आणि 21व्या शतकात ट्रॅडिशनल एज्युकेशनसोबतच डिजिटल एज्युकेशनचा सुद्धा उदय झाला. तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शिक्षण अधिक प्रभावी आणि आधुनिक होताना आपल्याला दिसते.